करतोय। जिथे जिथे आम्ही समालोचक म्हणून जातो आमचंही नाव त्यांच्यामुळेच रोशन झालंय यूट्यूबच्या माध्यमातून। क्रिकेट आज ISPL सचिन तेंडुलकर गॉड ऑफ क्रिकेट यांनी ISPL आपल्या हातामध्ये घेतली। इंडियन स्ट्रीट लीग म्हणजे रस्त्यावरती खेळणाऱ्या क्रिकेटला एक डिजिटल ग्लॅमर उपलब्ध करून दिला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून। आणि या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिलं ज्यांच्याकडे 100, 200, 500 रुपयांची औकात असा हा टेनिसचा प्लेयर आज 30-30 लाखाला, करण अंबाला 29 लाखाला विकला गेलाय। आता जे गाणं तुम्ही ऐकला फरदीन काझी 8 लाखाला विकला गेलाय। योगेश पेंडकर 14 लाख रुपयांना विकला गेलाय। ही सामान्य घरातली आज जे आपल्याला जसं आपण क्रिकेट पाहतोय हे कोणी सांगणार नाही मित्रांनो। म्हणून समालोचक हे सगळ्या दृष्टीने चारी बाजूने बोलणारा पाहिजे। मैदानातलं बोलण्यासाठी तर इतकं सोपं आहे की याने बॉल मारला चौकार गेला, परंतु क्रिकेटचं नॉलेज या बाबतीने लोकांमध्ये प्रोव्हाइड करणे, क्रिकेटचं जास्तीत जास्त प्रसार करणे आणि तेच काम करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत। त्यामुळेच की काय की पूर्णगड सुपर लीग मधून सुद्धा एखादा प्लेयर आपल्याला जर आपण पाहिलं या क्रिकेटमध्ये अक्षय राठोड रत्नागिरीमध्ये नाव कमवतोय। काल आपण पाहिलं शुभम आंब्रे तोही रत्नागिरीमध्ये नाव कमवतोय। अनुराज नाटेकर आज सुपर जायंट कडून खेळताना पाहू शकतो आपण, पण आज आलाय का अनुराज नाटेकर? ओके, पहिली मॅच मिस झाली आहे, पण हा खारवी समाजाचा तार आहे। वेट अंपायर, वेट ओके पहिली मॅच आहे म्हणून अबिदा स्ट्रायकर्स तुम्हाला जरा स्पर्धेचे रूल सांगतोय। तुम्हाला मैदानामध्ये जाऊन सल्ला मसलत करायची असेल किंवा पाणी प्रोव्हाइड करायचं असेल, काही संदेश पोचवायचा असेल तर तुमच्यापर्यंत जॅकेट्स दिलेले आहेत जे एक्स्ट्रा प्लेयर्ससाठी आहेत। ते जॅकेट्स घालूनच आतमध्ये जायचं आहे, नाहीतर 2 रनची पेनल्टी आहे। लक्षात घ्या, पहिल्या दिवशी काल 2 रन्समुळे पराभूत झाला संघ MMG डायनामाइट्स। त्यामुळे तुम्ही जॅकेट घाला आधी पहिल्यांदा, ओके, कारण पहिला सामना खेळताय म्हणून। चला, अबिदा स्ट्रायकर्स वर्सेस मॅच आहे पूर्णगड सुपर जायंट्स। अनुराज नाटेकर पहिला बॉल, ओहो, पहिल्या मॅचला हेच मिस केले गेले। हा चॅम्पियन प्लेयर आहे ज्याची बोली 1700 पर्यंत पोहोचली होती। जवळजवळ 50 मिनिटे या प्लेयर साठी ऑक्शन मध्ये बोली लावली गेली होती आणि त्यावेळी फेस आला होता ऑक्शनरच्या। खरोखरच 10 पासून 1700 पर्यंत नेताना बाबा जीव काढलास अनुराज नाटेकर तू आमचा। परंतु इकडे तीच तुझी खासियत पाहायला आवडेल आम्हाला। पहिला बॉल डॉट डिलिव्हरी होता, परंतु 1 धाव, एका धावेसाठी पुढचा बॉल आखोट टप्प्याचा। हो वाव, वेग सुंदर आहे, बॉलचा टप्पा सुंदर आहे, सुंदर टप्पा। अनुराज नाटेकर अर्थात अनु राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल। पहिल्या सामन्यामध्ये तो थोडासा आपल्याला अनअवेलेबल होता आणि त्याचा फटका सुपर जायंटने भोगलाय। पहिली मॅच पराभूत झाली आहे आणि त्याचा फटका भरून काढण्यासाठी हीच ती वेळ आहे। पहिल्या ओव्हरमध्ये रनसंख्या 1, फलंदाजी वासिम आणि हंजला। वासिम नॉन स्ट्राइक एंडला हंजला, यावेळेला आखोट टप्प्याचा बॉल, झेल होऊ शकला असता, टच अँड गो होता, फक्त हात टाकला होता, 1 धाव मिळते। जर हाताला न स्पर्श होता गेला असता तर चौकार वसूल केला असता। हे आता क्रिकेट क्लास आत्ता पाहायला मिळतोय। दिस इज द क्लास ऑफ क्रिकेट। ही ओव्हरआर्म क्रिकेटची नशा आहे। ही नशा एकदा तुम्हाला मिळाली ना, सर्व नशा विसरून जाल। ही क्रिकेटची नशा तुम्हाला नसा-नसामध्ये पाहिजे। धावसंख्या 2, हंसला फलंदाजी करण्यासाठी तयार आहे। पुढचा बॉल आखोट टप्प्याचा, त्याला दिशा दिली आहे एका धावेसाठी। तितकंच चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी। फील्ड पोझिशन बघा कशा पद्धतीने सजवली आहे। स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 क्षेत्ररक्षक ठेवलाय, मिड विकेटच्या दिशेने 1 क्षेत्ररक्षक ठेवलाय सर्कलमध्ये, कारण हे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे। मिड ऑन मिड ऑफ दोन्ही बाजूने सर्कल पिंजरा बनवला गेलाय, जाळी लावली गेली आहे। एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट। पुढचा बॉल अनुराजचा, प्रहार चढवेल का? आखोट टप्प्याचा बॉल, डेड बॉलचा इशारा येतोय अंपायरचा, डेड बॉलचा इशारा येतोय अंपायरचा। रन संख्या बनली आहे 3 आणि माझे साथी स्कोरर आणि ज्यांना मी मिस करत होतो मगापासून फरहान, या ठिकाणी मात्र आता हजर मफात भाई हमेशा की तरह अपना काम करते हुए हमारे साथी स्कोरर समीर भाई, जिनको क्या आज हम मिस कर रहे हैं, वो कहीं ना कहीं तो अपने काम के लिए चले गए।
अनुराज पुढचा बॉल टाकेल, राईट टर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस कॅच होणार का? फुल टॉसला दाखवायला पाहिजे होता क्रिकेटचा क्लास. यावेळेला मात्र विकेट मिळते वासिमच्या स्वरूपामध्ये. वासिम ला परतावं लागेल. वासिम 13 हो गए, कासिम काम फिनिश, फत्ते काम केले अनुराजने. हॅलो हॅलो आवाजच नाही. हॅलो हॅलो थँक्यू व्हेरी मच डीजे. यावेळेला मात्र पहिला धक्का मिळतोय. अनुराज नाटेकर पहिले यश प्राप्त करून देतोय. पहिला झटका. रनसंख्या बनली आहे 3 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज येतोय राजला करावा लागेल या ठिकाणी. मात्र राज पुन्हा एकदा फुलर डिलेव्हरी होता. दंडी गोल होता राहिली आहे. विकेट किपरकडे नो चान्स. 1 धाव मिळते. षटक संपलं जाते. 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 गडी बाद 4. या पहिल्या षटकात 1 गडी बाद 4. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यांसमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी तुम्हाला आपला प्रत्येक क्षण जिंकावा लागेल. आपला प्रत्येक क्षण जगावा लागेल. जिंकतो तोच किंवा जगतो तोच जो आयुष्याला संघर्षाला सामोरे जातो. स्वतःच पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन ईश्वरत बांगी कर्णधार सुपर जायंटचा पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालाय सुपर जायंट. आणि सुपर जायंटकडे जर पाहिलं तर चांगला स्क्वॉड बनवलाय यांनी. ऑक्शन मध्ये सुद्धा अगदी अनुराजला घेण्यासाठी 1700 पर्यंत बोली लावली गेली होती. आणि नंतर मात्र ईश्वरत बांगी यांनी डाव खेळला. कर्णधार ईश्वरत बांगी यांची टीम यावेळेला मात्र अभिद स्ट्रायकर्स वरती स्ट्राईक करावा लागेल. जिया गावखडकर यांचा संघ, जो जिया कर्णधार आहे. राज नवीन फलंदाज जातोय, नॉन स्ट्राईक एंडला राहील. आणि हंजला फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. हंजला क्या कर रहा है. ईश्वरत बांगी यांचा पुढचा फुल टॉस बॉल, त्याला मात्र ड्राईव्ह केलाय. एका धावेसाठी दिशा दिली आहे, ग्लान्स केलाय ज्याला म्हणू शकतो, किंवा पहिल्या जर क्रिकेटिंग लँग्वेज म्हणू शकतो तर स्वीप केलाय. स्वीपला थोडासा अजून पाय वाकवला जातो आणि स्वीप शॉटला नंतर मात्र कन्व्हर्ज मध्ये 1996च्या वर्ल्ड कप मध्ये सचिन तेंडुलकरने पॅडल स्वीपचा पहिल्यांदा वापर केला आणि नंतर मात्र तो पॅडल स्वीप फेमस झाला. नंतर अप्पर कट जर आपण पाहिलं 2003 मध्ये सेहवाग आणि सचिनने अप्पर कट काढला, आता सर्वजण काढतात. नंतर दिलशानने नंतर दिल स्कूप काढला, त्यानंतर दिलशानच्या म्हणूनच त्याला दिल स्कूप म्हटलं जातं. स्कूप शॉट काढला दिलशानच्या नावाने, दिल स्कूप. आणि आता मात्र आपण पाहतो धोनीने काढलेला हेलिकॉप्टर शॉट नंतरच्या काळामध्ये सुपला फ्रॉम द स्काय. वेगवेगळ्या शॉटची वेगवेगळी हिस्ट्री आहे. स्कूप शॉट. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, चप्पल झालेत, परंतु बॉलला थोडा गुडलेन स्पॉट वरती ठेवलाय. या गुडलेन स्पॉट वरती रन संख्या बनली नाहीये, कारण गुडलेन स्पॉट वरती तुम्हाला एक तर वेट करावं लागेल आणि त्याला ड्राईव्ह करावं लागेल. परंतु त्या बॉलच्या पिच पर्यंत जाणे फार गरजेचं आहे. ही टेक्निकली छोट्या छोट्या गोष्टी असतात. ओव्हरआर्म क्रिकेट असं म्हटलं जातं. हे क्रिकेट हे नेटवरती मैदानावरती नंतर खेळलं जातं. पहिल्यांदा मैदानात खेळण्या अगोदर माइंडमध्ये खेळलं जातं. इन बिटवीन फुल टॉस बॉल होता, या बॉलला पाठवला एका धावेसाठी. अनुराज त्या ठिकाणी शफल आउट करतोय स्वतःला फिल्डिंगच्या माध्यमातून. लॉंग ऑन मधून तो कव्हर अप करून मिड विकेट दिशेला येतोय. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या वाढते 7 धावा 7. जी जिक्र केलाय की एम एस धोनी हेलिकॉप्टर शॉट, त्याच्या अगोदर सुद्धा हेलिकॉप्टर शॉट एकदा खेळला गेला होता सचिन कडून, परंतु त्याला नाव मात्र दिलं गेलं नव्हतं हेलिकॉप्टर शॉट.
बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या बाता आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, क्लिक आहेत, ज्या अनेकदा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत क्रिकेटच्या माध्यमातून. या एका धावेने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते 8, बिन एक गडी बाद 8. अनेकदा बादल चौधरी यांच्याकडून यांची कॉमेंट्री, कुणाल दाते यांची कॉमेंट्री का फेमस झाली आहे, कारण ते फक्त क्रिकेटिंग मैदानावर घडणाऱ्या बाता नाही बोलत, तर ते क्रिकेटच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना असं काहीतरी सांगतात जे त्यांना माहीत नसतं. पुढचा बॉल नेक्स्ट लेग स्टिकच्या बाहेर, वाईड बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. धावसंख्या 9 वरती पोहोचवली जाते. इन बिटवीन वाईडचा इशारा अंपायरचा, दोन्ही हात केले गेलेत वाईड. WID अवांतर धावा. या वाईड धावा ही सुरुवातीला कधी दिल्या गेल्या तर 1853 सालापासून वाईड बॉलची करिश्मा चालू झाला. तोपर्यंत बॉलला, सर्व बॉलला म्हणजे प्रॉपर डिलेवरी मानली गेली होती, फेअर डिलेवरी मानली गेली होती. त्यानंतर क्रिकेटमध्ये हळूहळू रूल्स वाढले गेले. वाईड हा रूल नंबर 23 आहे. बऱ्याच वेळा कॉमेंटेटर्स काही मनात येऊन सांगतात, तुम्ही रूल्स वाचा. MCCचं रूल्सचं एक बुक आहे जे ऑनलाईन उपलब्ध आहे. तर त्यासाठी तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन, क्रिकेट फक्त पाहू नका, त्याचा अभ्यास सुद्धा करा. यावेळेला 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 वरती पोहोचवली जाते. पहिल्या षटकामध्ये आले 4 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 5 धावा. कंट्रोल्ड गोलंदाजी सुपर जायंट्स कडून. अबिदा स्ट्रायकर्स पहिली मॅच खेळते. हवा का रुख त्यांना माहिती नाहीये. थोडा यावेळेला परिभाषा क्रिकेटची ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत या पूर्णगड सुपर लीगची. त्यामुळे सुरुवात आहे. आता मात्र प्रहार करावा लागेल. गोलंदाज, नवीन गोलंदाज येतोय अलकमा. पहिला बॉल, हे वाईड अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न अलकमा यांच्याकडून आणि आखूट टप्प्याचा झालाय. त्याला मात्र तटवला गेला होता. बॅकफूट ड्राईव्ह केला होता. शफल डाऊन होऊन पुल किंवा पंच केला होता एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या झाली आहे 10 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बाद झालेला फलंदाज वासिम. मोठा धक्का होता तो वासिमच्या स्वरूपामध्ये. फुलटॉस दिलेला कन्वर्ट करता आला नाही. इशरतकडे कॅच गेला होता. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. स्ट्रेट टू द फिल्डर. ओहो, फिल्डरला पडला भॉक यावेळेला. आणि बडे 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 खिलाडूंचे गलती होतीये यावेळेला. गलती झाली आहे फिल्डर कडून. 1 धाव, जीवदान पण मिळते, 1 धाव पण मिळते. अंजलाला मिळते जीवदान. रन संख्या बनतीये 11. सकारात्मकता ही यशाची पहिली पायरी आहे. ती मनात सदैव ठेवली पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने गोलंदाजी करणे फार गरजेचं. आणि ते काम करताना यावेळेला अलकमा आपल्या नावानुसार कामगिरी करतोय. पुढचा बॉल. धैर्य आणि आत्मविश्वास यशाची किल्ली आहेत. त्यामुळे धैर्य ठेवावं लागेल, आत्मविश्वास ठेवावा लागेल. आपल्या कृतीतून दुसऱ्यांना प्रेरणा द्या. ही प्रेरणा देण्यासाठी कृती करणे गरजेचं. डेड बॉल येणार का? अंपायरचा इशारा येतोय डेड बॉल. थोडा टच अँड गो आहे. चेक केला जाईल का? नाही. स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. स्वतःला कधी खाली वाटू देऊ नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये असीम शक्ती लपलेली आहे. कठीण परिश्रम आणि सतत अभ्यास हे यशाचे मूलमंत्र आहेत. या दरम्यान गोलंदाजाने दंडी बाहर, गेंद अंदर, खटक्यार बोर्ड, जाग्यार पलटी. धावसंख्या झाली आहे 9 आणि 12. धावसंख्या झाली आहे 12. वाजवलेत 12 गोलंदाजाने. विकेट, नवीन विकेट प्राप्त केली आहे, दुसरी. या दरम्यान नवीन फलंदाज येतोय. फलंदाजीसाठी राजची साफ. या तौसिफ के बल्ले से निकलता हुआ पहिला गेंद. तो आज मात्र मी यावेळेला ऑनलाईन जेवढे की समर्थक आहेत
प्रेक्षक आहेत, हितचिंतक आहेत, त्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय. आज थोडेसे आपण कमजोर आहोत, नेटवर्क इश्यू आहे. कदाचित तुम्हाला पिक्चर दिसत असेल, आवाज येत नसेल, किंवा आवाज येतोय आणि पिक्चर दिसत नसेल, तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करत आहोत. उद्या यावरती मात्र वर्किंग केलं जाईल, काम केलं जाईल. इन बिटवीन 2 धावा येणार, षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 14 आणि 15 ना, धावसंख्या झाली आहे 15, 15 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. तौसिफ खेळतोय 1 वरती, राज खेळतोय 5 वरती. आता मात्र तिसऱ्या षटकात मिळाल्या धावा 4 ने 5 9 6. सदतीस धावा मगाशी चेस आउट करताना नाकी 9 आले होते सुपर जायंट्सच्या. 37 धावा त्यांना चेस झाले नाहीत. फलंदाजीमध्ये हाराकेरी झाली. गोलंदाजीचा प्रॉब्लेम मगाशीही नव्हता, आताही नाहीये. 3 षटकामध्ये धावसंख्या 15 आहे फक्त आणि शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. फलंदाजीचा भार स्वीकारतोय तौसिफ आणि राज. गोलंदाजी स्वतःचं दुसरं संघातर्फे 4थं षटक घेऊन येतोय अनुराज. बॉलला स्पीड सुद्धा मिळतो. सुंदर फॉलो थ्रू आहे. या बॉलला फ्लिक ऑफ द रिस्टने स्लॉग शॉट खेळलाय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. डीपला प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. खेळाडू छोटेखानी आहे फिल्डर, परंतु क्षेत्ररक्षण मात्र पॉवरफुल आहे. रनसंख्या 1 ने बढ़ती हुई. स्कोर आहे 16 धावा झाल्यात. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी मात्र अनुराजच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी, प्रहार केला जाईल का? ओहो, आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा आतमध्ये राहिलेला, शफल डाऊन झाला होता. फलंदाज थोडासा बाहेर जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट टाकण्याचा प्रयत्नच केला नाहीये. त्यामुळे अंपायर वरती अपील करून सुद्धा त्याचा उपयोग झाला नाहीये. रन संख्या अजूनही 16 वरती. थोडासा स्टेडी आणि सावध सुरुवात करून आता आक्रमण करावं लागेल राजला आणि तौसिफला. पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला अनुराजने ते जाणलं होतं की फलंदाज स्टेप आउट होणार आणि त्यासाठीच त्याने फुलर लेन ठेवला. हे व्हेरिएशन आहे. गोलंदाजीमध्ये वैविध्यपणा पाहिजे. लाईन काय कंट्रोल लाईन आहे अनु नाटेकर यांची, परंतु त्याचबरोबर त्याने वेगावरती मात्र नियंत्रण ठेवलंय. दुसरा बॉल स्लोअर डिलिव्हरी होता. तिसरा बॉल पुन्हा वेगवान टाकलाय. 4था बॉल या षटकातील. पण पुन्हा एकदा परत एकदा आखूट टप्प्याचा बॉल थोडासा आपटलाय. बॅटरला काही समजत नाहीये. लेग कटर पद्धतीचे किंवा नकल डिलिव्हरी, भुवनेश्वर कुमार अशा पद्धतीची गोलंदाजी बराच वेळा करतो. साधारणतः अनुराज नाटेकरची बॉलिंग ॲक्शन पाहिली तर ती नकल डिलिव्हर साठी परफेक्ट आहे आणि त्यासाठीच, कारण त्याची जो अँगल आहे तो भुवनेश्वर कुमार सारखाच आहे. पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेंथ डिलिव्हरी टाकली होती. यावेळेला बॉल खाली राहिला, स्लाइस करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, नेटवर्क नाहीच आहे त्यांच्यामध्ये. दूर दूर से रिश्ता नाही बना है. तो 1 रन तर बनलाय डिक्लेरेशनच्या स्वरूपात, बाईच्या स्वरूपात. धावसंख्या झाले 17. अनुराज नाटेकर. पुढचा बॉल, यावेळेला अनुराज आणि विकेट किपर यांच्याकडून मात्र होतोय खेळ. मधला मध्ये काय खेळला गेलाय राज कडून. हा बॉल अनुराज टाकतोय, बॉल जातोय विकेट किपर कडे आणि बॉल अनुराज आणि विकेट किपर एवढंच फक्त मार्किंग चालू आहे. धावसंख्या 17. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये मिळाल्यात फक्त 4 धावा, 2 धावा. ओके, 2 धावा मिळाल्यात फक्त या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये मिळाल्यात 4 धावा अनुराजच्या. दुसऱ्या षटकामध्ये मिळाल्यात इशरतच्या 5 धावा. तिसऱ्या षटकामध्ये मिळाल्यात अलकमाच्या 6 धावा. चौथ्या षटकामध्ये मिळाल्यात अनुराजच्या 2 धावा. अशा प्रकारे 17 धावा झाल्या 4 षटकामध्ये. हे अबिदा स्ट्रायकर्स ला कंट्रोल करावं लागेल आता. काय स्ट्रॅटेजी आहे? डगआउट सायलेन्स आहे, शांत आहे, कोणताही मेसेज दिला जात नाहीये. पहिला सामना देवाला दिल्यासारखे खेळताय का तुम्ही? तर ती वेळ नाहीये, कारण आपण पाहिलंय ग्रुप ए किती ओपन झालाय. त्या 2 धावांनी MMG डायनामाइट्स
नवीन गोलंदाज वालिद, वालिद ना, वालिद. वाईड बॉल, अंपायरचा इशारा येतोय. वाईड बॉल, स्लोअर डिलिव्हरी होती, आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉल, वाईड बॉलने धावसंख्या 18 वरती पोहोचवली जाते. शेवटच्या 6 चेंडूवरती प्रहार करावा लागेल, जे काम नागेश दळवीने केलं मगाशी, आणि तेच टर्निंग पॉईंट ठरला. मोमेंटम शिफ्ट केला गेलाय. 37 धावा डिफेंड झाल्यात. यावेळेला मात्र फटका चांगला नाहीये, कारण झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. फिल्डरला पिक केलं गेलंय पॉइंट क्षेत्राच्या दिशेने. झेल घेतलाय. वर्ल्ड कप जिंकण्याचा आनंद मात्र आहे चेहऱ्यावरती. का ये झटके पे झटके दे रहे. गोलंदाजी सुपर डुपर हिट, सुपर जायंटची. यावेळेला मात्र तुम्ही जायंट वाटताय, जायंट किलर वाटताय. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. पुढचे 5 बॉल माजला जबरदस्त कामगिरी करावी लागेल, तेव्हा येईल स्वतःवरती माज. इथे 1 धाव 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या 20 वरती पोहोचवली जाते. वालिद कामगिरी या वेळेला वाहिद कामगिरी करतोय. वालिद गोलंदाजीचा भार 5व्या षटकामध्ये स्वीकारला जातोय वालिद कडून. फटका चांगला आहे, इलेव्हेशन नाहीये, टायमिंग प्रॉपर नाहीये, झेल होणार. हा पुअर क्रिकेट पाहायला मिळाला अभिदा स्ट्रायकर्स कडून. कोणताच कॉम्पिटेटिव्ह नाहीये, कॉम्पिटिशन नाहीये. हे प्रेक्षक जे आलेले आहेत ते चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला आलेले आहेत. तुमच्याकडून संघर्ष पाहायला आलेले आहेत. चौकार षटकार नसतील तर सिंगल डबल, त्याच्यामध्ये डबलला तिहेरी धावामध्ये कन्व्हर्शन करणे हे क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटमध्ये तुमची स्किल लेवल ही वाढवली पाहिजे, ती स्किल लेवल दिसत नाहीये. या वेळेला मात्र निराश करतोय संघ. नाव आहे अभिदा स्ट्रायकर्स. पहिला सामना तुमच्याकडे अशा पद्धतीने आलाय. पुढचे 3 सामने तुम्हाला कमबॅक करावा लागेल. नेव्हरदलेस अजूनही 1 इनिंग बाकी आहे, पण रन संख्या अजूनही तुम्हाला 30 पार करावी लागेल. धावसंख्या 20 वरतीच आहे अजूनही. पुढचा बॉल यावेळेला आखूट टप्प्याचा बॉल होता. 1च धाव मिळेल. 21 अशी धावसंख्या. गणपतीची नावे आहेत 21. गणपतीला आवडणारा अंक आहे 21. मोदकांची संख्या असते 21. दुर्वांची संख्या असते 21. आणि इथे मात्र विजयासाठी ती 21 धावा पुऱ्या पडतील का, पण त्यासाठीच त्याला फार पुढे न्यावं लागेल. त्यासाठी बॉल कमी आहेत नाही. फलंदाज बाद होतोय. अजूनही 21चा फेरा संपलेला नाहीये. 21 वरतीच अडकलाय. नवीन फलंदाज येईल. अवेज बाद होईल. अवेज खान कोण, राज बाद होईल. अवेज नॉन स्ट्राईक एंडला आहे. राज फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज जातोय उसामा. उसामा शेवटचा बॉल खेळण्यासाठी तयार. 1 धाव येईल का? 1च धाव येईल. एका धावेवरती समाधान. 22 वरती पोहोचवली जाते. धावसंख्या षटक संपले जाते. 5 षटकामध्ये धावसंख्या 22. शेवटच्या षटकात आल्या धावा 5च धावा आल्या शेवटच्या. हे 4 धावा, 5 धावा, नंतर 6 धावा, नंतर 2 धावा, नंतर 5 धावा. हा मुंबईच्या पहिल्या जेव्हा येलो पेजेस होत्या तेव्हाचा फोन नंबर असा असायचा 456216. मग त्या पद्धतीने ह्या धावा सुद्धा आल्यात. त्याच 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 वरती.
हॅलो. धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. मध्येच आपल्याला ओ चौकार. चौकार आहे चौकार. आहे चौकार आहे. ठीक आहे चला मॅचकडे जाऊया. 23 धावा पाहिजे होत्या. मध्येच लाईट ब्रेक झालाय आणि त्यानंतर आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती विकेट गेलाय अनुराज नाटेकरचा. त्यानंतर डॉट डिलिव्हरी झालेत. इन बिटवीन या बॉलला पाठवलं गेलं होतं अलकमाच्या माध्यमातून. बॉल गेलाय वसीमच्या या बॉलवरती. बॉल गेलाय एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय. बाहेर टेकलेला होता पाय त्याचा हवेत नव्हता. बाहेरून उडवला बॉल. चार धावा. चार. टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅचचा टॉस. मॅच कोणामध्ये? गुलजार हिरोज हमदान हरिकेन्स यांच्यामध्ये मॅच आहे. मतीन वर्सेस बावा. ओके यांच्यामध्ये टॉस केला जाईल या षटकानंतर. जाऊया मैदानाकडे. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा पहिल्या बॉलवरती जे पाणी कमवलं होतं त्याच्यावरती पाणी फेरलंय कारण 2 लगातार चौकार येत आहेत. फुल टॉस बॉल दिला जातोय. केला जातोय प्रहार. अलकमा कडून येत आहेत ह्या 2 चौकार. 2 चौकाराने 8 वरती पोहोचवली जाते धावसंख्या. 23 धावा डिफेंड होतील का असं थँक्यू डीजे. वासिम तयार. 8 धावा झाल्यात. अलकमा लेग स्टिकच्या बाहेर जातोय. वाईड बॉल. वाईड बॉल. पहिल्या बॉलवरती हवा निर्माण केली होती अनुराज नाटेकरची विकेट गेल्यानंतर. परंतु तदनंतर 2 बॉल डॉट डिलिव्हरी केले होते. त्याच्यानंतर मात्र प्रहार केला. शॉट ऑफ द लेंथ डिलिव्हरी होती. त्याला मात्र ओव्हर द हेड ऑफ पॉइंट रिजन कव्हर रिजनच्या फिल्डरच्या वरून मारला होता शॉट. कारण पॉवर प्लेचा ओव्हर होता. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये तुम्हाला सर्कलचा फायदा मिळतो. फलंदाज अलकमाने. धावसंख्या 9. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. झेल होणार का? झेल होणार. म्हणून मी मगापासून म्हणत होतो की या 20च्या धावा 30 पर्यंत पोहोचवा. मॅच रंगतदार बनेल. हा सागरी महामार्ग आहे. तिथून रस्त्यावरून गाड्या आतमध्ये लावा. रस्त्यावरच्या गाड्या हटवा प्लीज. रस्त्यावरच्या गाड्या हटवा. जाऊया टॉस कडे. बॉस ऑफ द टॉस. टॉस का बॉस कोण बनणार? टॉसचा बॉस बनण्यासाठी येत आहेत या वेळेला कर्णधार. कर्णधार बावा आणि मतीन अजमुद्दीन. आणि मतीन यांच्यामध्ये टॉस होतोय. फिरवला. ओमकार दादा टॉस करून घ्यायचा आहे. मतीन यांच्याकडून नाणेफेक जिंकली जात आहे. याचा अर्थ मतीन यांच्याकडून डिसिजन येईल थोड्याच वेळामध्ये. पेंडिंग आहे. मतीन यांच्याकडून टॉस जिंकला जातोय. या वेळेला मात्र सामना चालू होतोय. हमदान हरिकेन्स वर्सेस गुलजार हिरोज. आणि षटक संपले. पहिले षटक. दुसऱ्या षटकाच्या
षटक संपले. पहिले षटक. दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला आपण जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा 23 धावांचं टार्गेट आहे पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा 23 धावांचं टार्गेट आहे पहिल्या षटकामध्ये. मिळाल्यात 9 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात. इनफॅक्ट अलकमा बी बाद झालाय. अलकमा पण बाद झालाय. अटॅकिंग फिल्डिंग तेच त्यांना करावं लागेल. अटॅकिंग फिल्डिंग सजवावी लागेल, तेव्हाच कुठे तुम्ही 23 धावा बनवू शकता. विकेट इज द की. इशरत खेळण्यासाठी तयार आहे. सलामीची जोडी इशरत आणि अनुराजची होती. त्यापैकी इशरत नवीन गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल आखूट टप्प्याचा. गॅप ठेवलाय ऑफसाईडच्या दिशेने. हे थोडंसं लालच दाखवून कंप्लीट करू शकतात. धावसंख्या 10 वरती पोहोचवली जाते. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला सुपर जायंट्स मात्र चांगल्या पोझिशन मध्ये आहे. पुन्हा एकदा झेल 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 कॉड बिहाइंड. तिसरा विकेट मिळतोय. यावेळेला विकेट इज द की. कहाणीमध्ये येणार का ट्विस्ट. म्हणूनच म्हणतोय पोरगी सोडून गेली तरी 72, पण क्रिकेटची मॅच हातातून गेली ना तर काय जीवाला यातना होतात ते फक्त क्रिकेट प्रेमींनाच माहिती आहे. त्यामुळे 23 धावांमधून जर आपण पराभूत झालो तर काय होईल सुपर जायंट्सचं. ह्या यातना असा इशरत बांगी. अलकमा फलंदाज बाद. इशरत बांगे नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज उमामा. गोलंदाज बास. आपण 13 धावा मोठ्या नाहीयेत, परंतु विकेट 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 18 बॉल आणि या ओव्हर मधल्या आणखीन काही बॉल असतील तर 18 बॉल कंट्रोल करणे फार गरजेचं आहे. तुम्हाला विकेट इज द की. विकेट प्राप्त करा आणि प्रेशर टाका समोरच्या टीमवरती. 13 धावा अजूनही जिंकण्यासाठी आहेत. 13 धावा डिफेंड कराव्या लागतात. नेक्स्ट डिलिव्हरी परत एकदा डॉट डिलिव्हरी येतोय. 10 वरती पुन्हा एकदा 2 गड्यांची मोबदल्यामध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 10. अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा ओ अच्छी और मेहनत फ्लॉप सेक्शन मध्ये तुम्ही याल, कारण मगाशी 37 धावांना अचीव करता करता फेल झालात. आता मात्र या ठिकाणी 13 धावा अजूनही बनवायचे आहेत. एक बॉल आहे ना, एक बॉल आहे या षटकातील. दुसऱ्या षटकातील अजूनही पुढचे 3 षटकं 18 आणि 19 चेंडू. 13 धावांची आवश्यकता अशक्य नाहीये. सोपा आव्हान आहे, परंतु प्रेशर क्रिएट केले गेले. हे मॅचचं प्रेशर आहे. हे मॅच जिंकण्याचा प्रेशर आहे. समोरचा संघ ही कमजोर नाहीये. पुणेगड सुपर जायंट्सला जिंकण्यासाठी अभिदा स्ट्रायकर्स यांच्याकडून प्रयत्न केला जातोय. गॅप शोधली आहे या ठिकाणी. थोडासा फिल्डरला मागे ठेवला असता. इतका अटॅकिंग करण्याची कोणती गरज आहे का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर थोडासा तो प्रॉपर पोझिशनला असता तर कॅच आउट झाला असता. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. फिल्डर आणि विकेट किपर आणि कॅप्टन टीम मॅनेजमेंट यांनी त्या विचारात घ्यायचे असतात. इन बिटवीन षटक संपलं जाते. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकामध्ये जिंकायचं असेल इशरत बांगीची विकेट घ्या आणि नवीन फलंदाज आलाय बासिद यांची विकेट घेतली तर बॉल 12 धावांची आवश्यकता. हे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत. या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या. फुल फॉर्म मध्ये आलेत, फुल फ्लो मध्ये आलेत. अजून एक धावसंख्या कमी होईल. धावसंख्या 17 वरती पोहोचवली. पुणेगड सुपर जायंट पहिल्या सामन्यामध्ये 37 धावा चेस झाल्या नाहीत. या सामन्यामध्ये 23 धावा पर्यंत पोहोचण्यासाठी दमछाक होते. दम लागलाय आणि ह्या दम लागल्याला कंट्रोल करावं लागेल. औषध द्यावं लागेल. काहीतरी स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. परत एकदा आतमध्ये येणारा बॉल होता, त्याला मात्र तटवण्याचा प्रयत्न केला होता. पुशअप करण्याचा प्रयत्न केला होता. धाव काय मिळत नाहीये. या ठिकाणी मात्र रन संख्या अजूनही 17 धावा. 6 धावांची आवश्यकता.
हमदान हरिकन्स फलंदाजी स्वीकारली आहे आणि यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा बॉल, त्याला बॅकफूट पंच केलाय एका धावेसाठी. एका धावेने हे इंटेलिजंट क्रिकेट आहे. इशरत बांगी यांच्याकडून कर्णधार स्वतः मैदानामध्ये राहिलाय. त्यांना माहिती आहे अनुराज बाद झालाय, फलंदाजीचा कणा बाद झालाय, त्यानंतर माझ्याकडे जबाबदारी आहे. 1 मिनट में जिंदगी नहीं बदलती, परंतु कभी कभी 1 मिनट में लिया फैसला वो आपके जिंदगी को बदल सकता है. वही मॅचमध्ये पण असतं की त्या एका मिनिटामध्ये तुम्ही घेतलेल्या निर्णयावरती अवलंबून असतं मॅचचा काय होणार रिझल्ट, मॅचमध्ये काय होणार, निकाल काय लागणार, या एका मिनिटाच्या तुमच्या डिसिजनवरती असतं. हमदान हरिकेन्स फलंदाजी स्वीकारली आहे. लगेच लावून घ्यायचं आहे समोरच्या संघाने. पुन्हा एकदा इशरत यांच्याकडून 1 धाव येते, पुन्हा एकदा 2 धावा मिळतील क्षेत्ररक्षकाने. हा मात्र फ्रस्ट्रेट पुरा आणि सुपर जायंट्स मात्र विजयाकडे जाताना दिसतोय. या 2 धावांनी सुपर जायंट्स खातं खोलेल आपलं 2 धावांनी. त्याचबरोबर नेट रन रेट सुद्धा त्यांचा चांगला होईल, कारण आता आपण जातोय 4थ्या षटकामध्ये. 3 षटकामध्ये धावसंख्या 21 केल्यात, 3 षटकात जर 23 केल्या असत्या तर अजून नेट रन रेट वाढला असता. पण नेवर द लेस, कारण पहिल्यांदा प्रायोरिटी दिली गेली पाहिजे ती जिंकण्यासाठी, नंतर मात्र ते नेट रन रेटचा विचार केला जाईल. पण तो जिंकण्याची प्रायोरिटी इशरतने दिली आहे, कारण 3 जबरदस्त झटके मिळाले. कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय. अंपायर चला लवकर चालू करा, अजून एक मॅच आहे. ओके, 2च धावा पाहिजेत आणि या 2 धावा डिपेंड करण्यासाठी जर तुम्ही स्ट्रॅटेजी करत राहिलात तर मग हनुमंतालाच यावं लागेल वरून बाबा. नमस्कार. गोलंदाजीचा भार स्वीकारला जातोय वसीम कडून. अंजला कडून 12 बॉल 2 धावा आणि या पहिल्याच बॉलवरती आल्यात या 2 धावा 100%, कारण बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच्यासाठी केला होता अट्टास का 5 मिनिटं वाया घालवलीत मित्रांनो आमची. तर या चौकाराने विनिंग पोझिशन मध्ये येते पुन्हा एकदा सुपर जायंट्स. ऑल द बेस्ट फॉर युअर 2 मॅच. पुढचे 2 मॅचेस तुम्हाला अजून कामगिरी उठवावी लागेल, उंचवावी लागेल आणि नंतर मात्र भेटू, कारण घेऊया छोटासा ब्रेक. लगेचच आपण भेटणार आहोत. मॅच चालू होते. हरिकेन्स